सर, हमारे न्यूज़ चैनल पे आपको स्वागत है। और आपका ये जो स्कूल है, तो ये जो स्कूल है सर, तो ये मीडियम माध्यम कौन सा है सर? और लड़के लड़कियां दोनों का है या सिर्फ लड़कों का, उस बारे में मालूम है? ये जो हमारा स्कूल है वो 1ली से 10वीं तक है, गीता गुरुकुल विद्या मंदिर। और यहाँ पर जो माध्यम है मराठी माध्यम है, और लड़के और लड़कियाँ दोनों भी यहाँ पढ़ते हैं। सर, आपके स्कूल में तो आपने बताया कि लड़के लड़कियां दोनों का स्कूल है ये, तो जो स्कूल में सांस्कृतिक कार्यक्रम वगैरह होते हैं, तो वो कार्यक्रम कौन कौन से लेते हैं आप? और 1ली से कहाँ तक है स्कूल, उस बारे में? हमारे जो स्कूल है 1ली से 10वीं तक है, और सांस्कृतिक कार्यक्रम सब लिए जाते हैं। महापुरुष की जयंती और पुण्यतिथि ये दोनों भी लिए जाते हैं यहाँ पर। उसके बाद जो सांस्कृतिक हमारे सामाजिक कार्यक्रम है वो भी लिए जाते हैं, जैसे कि दही हंडी, गणपति उत्सव, ईद, ये सभी यहाँ पर लिए जाते हैं। सर, आपके स्कूल में बच्चे कहाँ से आते हैं? स्कूल पर यहाँ से 20 किलोमीटर दूरी से बच्चे आते हैं, या प्रॉपर से भी बच्चे हैं। बाबरा, गनोरी, वडोद बाजार, बिल्ला, यहाँ से सब बच्चे आते हैं। सर, आपल्या शाळेमध्ये बसेसची सुविधा आहे का? हो, बसची सुविधा आहे। ते त्याला पे करायला लागतात का ते मोफत आहे सर? नाही, आपली शाळा प्रायव्हेट असल्यामुळं आणि बस पण काही शाळेच्या काही प्रायव्हेट असल्यामुळं बसमध्ये विद्यार्थी येतात आणि आल्यानंतर पालक पे करतात, किलोमीटरनुसार त्यांचं पे असतं। तर आपण म्हटलं की आपल्या शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत आहे सुविधा, तर 10वीचा निकाल कसा आलेला आहे सर? 10वीचा निकाल 100% आलाय। 2019 पासून 10वीचा निकाल 100% आहे। शाळेची स्थापना कधी झालेली आणि शाळेमध्ये स्टाफमध्ये कोण कोण आहे? शाळेची स्थापना 2018ला झाली आहे। 2019 पासून आपल्याकडे वर्ग सुरू आहे, आणि शाळेमध्ये स्टाफमध्ये शिक्षक आणि शिक्षिका दोघं पण आहेत। सर, जे शाळेमध्ये 10वीमध्ये 17 नंबरची सुविधा असते, तर आपल्या शाळेमध्ये त्याची सुविधा आहे आणि फॉर्म कसे भरू शकतात त्या संदर्भात सांगा। आपल्याकडे 17 नंबरचा फॉर्म असतो। विद्यार्थी तो फॉर्म दिलेल्या तारखेनुसार भरतात, सरकारने दिलेली तारीख आहे त्यानुसार। जे ग्रामीणचे जर 17 नंबर फॉर्म भरू शकतात आणि सिटीतले जरी मुलं मुली आले त्यांचे पण फॉर्म भरू शकतात का सर? हो, भरू शकतात। आपलं नाव सांगा आणि इथला पत्ता आणि शाळेचं नाव सांगा। माझं नाव महेश बद्रीनाथ कोठावळे, शाळेचं नाव गीता गुरुकुल विद्या मंदिर, आणि शाळेचा पत्ता दाभाडे बिल्डिंग, जैन मंदिर, पेट्रोल पंपच्या समोर, खुलताबाद रोड, फुलंब्री। माझं नाव गीता देवदास गोडे आणि माझं क्वालिफिकेशन्स MSc डी.एड अँड B.एड्स, आणि मी ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये 2 वर्षापासून कार्यरत आहे। आणि मी सर्वांना 5वीपासून ते 10वीपर्यंत मॅथ आणि सायन्स शिकवत असते। मॅम, आता आपण विद्यार्थ्यांना जे धडा शिकवत होता, सब्जेक्ट कोणता होता? सब्जेक्ट सायन्स, आणि त्यामध्ये इनसाइड द ॲटम, म्हणजे अणू कशा प्रकारचा असतो आतमध्ये आपल्याला शिकून बघायचं। काय नाव आहे आपलं? माझं धड्याचं लेसनचं नाव, आपलं नाव काय? गीता देवदास गोडे। We will learn inside the atom. What do you mean by atom? सुरुवातीला आपण काय बघणार आहोत? ॲटम म्हणजे काय? मग काय असतं ॲटम म्हणजे? याच्या पहिले आपण काय शिकणार आहोत? व्हॉट इज मीन बाय मॅटर. ओके, मग एनिथिंग अराउंड अस विच ऑक्युपायज हॅज मास अँड काय असतं त्याला? मास असतं आणि ऑक्युपाय स्पेस. This is called matter. And then name all types of matters made of atom. सगळे टाइपची जी मॅटर असतात, जी पदार्थ असतात, ते कशापासून बनलेले असतात? मॅटर. हो, ठीक आहे, मॅटर. पण मॅटर कशापासून बनलेलं असतं? छोट्या छोट्या ॲटमपासून. मग त्यालाच काय म्हटलं जातं?
सगळी अटेंडन्स घेतली. कॉम्प्युटर मधून आपल्याला जे पत्र टाकले कॉलेज त्या पत्राचे प्रिंट द्या आणि त्याद्वारे आपले ऑनलाईन काही विद्यार्थी आहेत त्यांना पण ते काम सुरू करा. कॉम्प्युटर मधून काही प्रिंट मला लागणार आहे आणि पत्र तयार करायचे पत्राद्वारे print. सर आपल्या शाळेमध्ये कम्प्युटरची सुविधा आहे विद्यार्थ्यांसाठी? हो आहे. कितके विद्यार्थी शिकवते कम्प्युटर? कम्प्युटरमध्ये दुसरीपासून सगळे विद्यार्थी शिकतात. पहिल्या वर्गाला आपण बेसिक नॉलेज त्यांना देतो. जे विद्यार्थींचे पालक असतात त्यांना टीसीची गरज असते तर आपल्याकडे किती दिवसात टीसी भेटते सर? पालकांनी अर्ज केल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यांना टीसी दिला जातो. त्याची फी असते का सर? नाही, फीस नाही घेतली. थँक्यू.